गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मी करते. तुमचा प्लेयर आज नाहीये, तुमचा प्लेयर झोपला होता आणि आताच थोडा वेळापूर्वी उठवलंय त्याला मी, बिकॉज त्याला सोडायचंय भाव्याला स्कूलला, प्लस त्याची तयारी सुद्धा करायची भाव्याची आणि त्याची स्वतःची सुद्धा, प्लस त्याला शूटसाठी तयार सुद्धा व्हायचं. तर असं सगळं त्याचं शेड्यूल आहे आता. त्याच्या अगोदर मी लवकर उठून माझा ऑलमोस्ट मेकअप आणि हाफ हेअरस्टाईल झाली आहे. अजून फुल लुक रेडी नाही झाला, अजून व्यवस्थित बोलत कॉस्ट्युम वगैरे म्हणजे कपडे वगैरे व्यवस्थित साडी वगैरे घातली नाही, फक्त मेकअप आणि हेअरस्टाईल झालाय. बुग्गू हर्ष वो उठलीये. हर्ष वॉशरूम मध्ये. हर्षला सांगितलंय मी भाव्याला तयार कर, आंघोळ वगैरे घाल, रेडी कर. मी तिचे हेअर काय बुगू ना रात्री पडली, नाही लावत हात. तर आता तुम्हाला मी दाखवते ज्यांनी माझी हेअरस्टाईल आणि मेकअप जे केले. तुला कशी दिसते मी? कशी दिसते? छान दिसते. ज्यांनी माझा मेकअप आणि हेअरस्टाईल केले, सो आपण त्यांच्याशी आपण इंट्रोड्यूस. तर हिला तुम्ही ओळखताच. लास्ट टाइम आपण जे मकर संक्रांतीचं शूट केलं होतं ती ही साक्षी, आणि तिच्या बरोबर आता सेकंड टाइम पुन्हा आपण कोलॅब करतोय. आणि हेअरस्टाईल दुसरीने केलाय, ती कम्फर्टेबल नाहीये, सो म्हणून मी तिला नाही दाखवत. तर पुढे आता हाफ पुढचा आपण जे पण पार्ट आहे, म्हणजे पुढे बुगूची तयारी वगैरे झाल्यावरती हर्ष कंटिन्यू करेल. भाव्याच्या टिफिनसाठी मी शिरा बनवलाय सकाळीच, जे तिला मी टिफिनला देणार आहे, प्लस हे फ्रुट्स 2. आता मी तिचा टिफिन पॅक करून घेते. अबे बटू किया, चल इकडे पप्पी दे जा. बाय बाय. पाणी वाणी पी, टिफिन इफिन का मस्त असते का, अभ्यास कर. बाय करना. बाय बाय. बुगुला स्कूल मध्ये सोडून आलं, पूजा झाली रेडी. अशी काय पानपराग. अरे ती साडी आणि ब्लाऊज. साक्षी मॅम जस्ट बाहेर गेला, ठीक आहे, त्यांच्या ते फ्रेंडला सोडायला. आणि मी जस्ट नाश्ता करत होतो, मी असं काय रेडी झालो. आता हे पूर्ण बदलावं लागेल का, कारण की नाश्ता आणला होता मी येता येता, तो याच्यावरती ठेवण्यात आला होता. तर हा टेबल असं सरकवताना पूर्ण सगळ्या गोष्टी पडल्या. ह्याच्यामध्ये असं काम करणं म्हणजे डिफिकल्ट. थांब मी करतो, तसं मला बदलावं लागेल सगळं नाही, मी फक्त तेवढं सगळं. पुसून देते तुला. तू नको करूस ना पूजा, तू कशाला करते काय. मी करतो, मला तसं पण कुर्ता बदलायचा, बिकॉज हे पिंक मॅच नाही होत आहे. तिला मी सांगतोय पूजा, साडीला थोडं जरी लागलं ना पूजा, माझं एक टाइम ठीक आहे, मला लगेच चेंज करता येईल. मी पण तेच करणार आहे. घे साडीला बघ, सगळं चटणी लागते खालून. बोलतोय मी तरी पण ऐकत नाहीये पूजा. ओरडू नको सर. मग तू काय करतेस ना, ओरडू नकोस. दुसरा घे ना. पिशवी घेऊन ये. किचन मधली जेवढी गोष्ट कामी येईलच. बापरे, पूर्ण इथपर्यंत उडलं यार. खाली पण तू खेचला कशाला? खेचलं कुठे, टेबल सरकवायला गेलो की पडलं ते सगळं. मग तेच बोलते, टेबलच सरकवला का? बापरे, पूर्ण बेड मध्ये घुसलेले.
ते बेडचं नंतर काढता येईल, तू पहिला आता बरोबरच हे कर. मी ते पूर्ण पॅन्ट वरती पण गेला. सुपर का आहे ना. ते तिन्ही वाटा एकसाथ पडल्या सगळ्या खाली. राहू दे आणि खरंच साक्षी राहू दे थांब एकदा. नशीब तुम्ही तर जेव्हा बसले नव्हते ना तर सगळ्यांच्या अंगावरती उडलं असतं. ते साईडने करतो काय भाज. अजून एक काम सुद्धा. एक तर ती राई राई झाली आहे. एकदम ठेवलं तर असं आलो होतं एक्सपेरिमेंट. आणि ना खूप सारा पडलाय. साक्षी लेट होत. सगळं का बाहेरचं फ्रीडम पण करून झालं आणि कुर्ता पण चेंज करून झालं पहिला मागून. आणि बरं झालं ते पहिल्या ह्याच्यावरती झालं कारण की ते चेंज करायचं होतं. तर जर ह्याच्यावरती प्रॉब्लेम झाला असता पडला असेल मग काय प्रॉब्लेमच. मग काय घालू आणि काय नको घालू हा प्रश्न पडला असता. बाकी काय ना आमच्यामुळे मॅमला लेट होता. त्यांचं जे सकाळी 9-10 वाजता प्लॅन केलं होतं ते आता ते जाऊ दे. हिचं काय नाही. फोटोग्राफर जाऊन 7:30-8 वाजल्यापासून बरोबर लोकेशन वरतीच जाऊन बसलाय. असं काय झालं. आता रेडी मेकअप बिकअप माझा झालाय आणि आपण त्या दिवशी DIY मधून घेतलेला आज त्याचा वापर करू कपड्यांनी झटकण्यापेक्षा. अरे वा पटपट होतं कपड्यापेक्षा खूप वापर होतं. हे कपड्यापेक्षा खूप कन्व्हिनियंट पडतं आणि खूप सोपं पण. कुठे पहिलं ना तिथे स्प्रे सेटिंग स्प्रे होतात ना त्याला. सेटिंग स्प्रे जो मारला तो मला सुकतच नाही कामामुळे. हाच एक प्रॉब्लेम होता. तिथे पहिलं तर ना देवाराच्या दुकानाच्या इथेच धागा घ्यायचा. ए साक्षी धागाच घेऊ ना. अजून काय नाही ना. नाही फुलहार वगैरे. फुलहार वगैरे पण लागतात. इथूनच घेऊ मागच्या साईडूनच. ते हे ते काय पंचपादर बोलतात ना ते घेतलं ते सर्व घेतलं. ते फणस आणि काय बोलतात फणस घेतलं ग. फ्रुट्स तेवढे बसतील ना. हा ठीक आहे. ते ऍपल आणि हे घेतलं. त्याच्यात तर ते फणस आणि जांभूळ असतं ना. ठीक आहे रे. ते एवढं आतमध्ये दिसत नाही. होता घरी तर तेच पटकन जांभूळ घेतले मी. फणस पण असेल कुठं तरी. उद्या गरमीचं काहीतरी करावं लागेल. उद्याने तसं पण सब्जा मागवल्या घरी. तर मला वाटतं डॉक्टरशी तरी कन्सल्ट करतो की खूप अतिच घाम येतो सारखा. AC मध्ये झोपल्यावरती पण कधी कधी घाम सुटायला म्हणजे अनइझी वगैरे फील नाही होत पण घाम सुटायला लागतो बस. आणि तगडावाला सुटायला लागतो. गंजी विंजी सगळं टी शर्ट सगळं भिजून जातं. असं छान बुफे सिस्टम ठेवलं त्याच्यानी ना व्हिडिओ काढला ना फोटो ना काय नाही तर नक्की दाखवला. तो टेबल त्याच्यावरती तिने सगळं ते ठेवलं समोर मांडला
तर मी जस्ट सरकवायला गेलो थोडासा आणि पडला मग. तरी मी त्याच्या अगोदर सरकवण्याच्या अगोदर त्याला 2 वेळा विचारते, हर्ष मी देऊ का, हर्ष मी देऊ का, हर्ष नको मी घेतो. येण्याच्या नादामध्ये बुफे सिस्टम थोडी कोणतरी वाढेल म्हणून ठेवेल, स्वतः घ्यायचं म्हणून ठेवलं. मी म्हटलं काय आहे आता. पण लकीली त्याच्यामध्ये जे मेन सामान होतं मेकअपचं किंवा दुसरं पण काही डिव्हाइस बॅकअप होतं, ते डिव्हाइस किंवा कोणता पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सगळं व्यवस्थित होता. पण जे पसरलेलं ते बेडच्या खाली पण पूर्णपणे हे झालं, पूर्ण विस्कटलं होतं. मग ज्याने सांडलं त्यानेच पुसलं. मग तो घरी का नाही आला, त्याला बोलवत होतो ना. मी बोलले होते, तो बोलला मी डायरेक्ट तिथेच जातो, तुम्ही मी काय बोलू. या टेम्पलचा टार्गेट होता, बंद झालं. बट हे बंद झालं, गेट बंद. तुला हा आपल्याला दोन्ही टाइम स्पॉट चुकला साक्षी. फ्रेंड्स, आतमध्ये तिथे दुकान आहे ना, तिथे दादा आहेत. ते बोलले की गाडी बाहेरच उभा करा आणि इथून आतमध्ये या. तर आय थिंक हे बरं पडेल जेट्टीला जाऊन तिथं उन्हात टाइम स्पेंड करण्याचं, बिकॉज इथं सावली वगैरे पण आहे आणि इथं होऊन जाईल आरामात मस्तपैकी आपलं फोटोशूट पण. तर आहे, रस्ता आहे थोडासा किचकट आहे ना. हा. हा ठीक आहे, चालेल, ऍडजस्ट करू आम्ही. चल. गाडी कुठे लावतोय. गाडी इथंच लावतो ना आता, असं पण काय गेट ओपन नाही करणार आहे. चल बरं, इथलं अमेझॉनचं काय झालं ते, झालं घेतलं, डिलिव्हरी हा. दिली पक्का. केली. एकदम तप्त्या उन्हात फ्रेंड्स आपण आज गाडी उभा करून निघालोय आणि चला, पाठी दादा बसलेत, त्यांना धन्यवाद पण म्हटले यार, तुम्ही अलाउ केला आतमध्ये यायला. हे बघ, हे मस्त वाटते की नाही, झाड पण जरा हाईट वरती, ते वेली पण सुटल्यात आणि सावली पण आहे. गाडी फक्त आतमध्ये यायला थोडं भेटलं असतं तर मजा आली असती, बट हे बरं आहे असंच. तो निकॉन होता, हा वाला सोनी. सॉरी, 8:30 वाजल्यापासून येऊन थांबलाय दादरवर असा. आणि आता आपण भेटलोय किती वाजता, 1 वाजता. घरी का नाही आला मग तो, यायचं होतं ना थोडा टाइम. इकडेच फिरत होतो. अच्छा, जेट्टीला गेलं ना, कारण की जेट्टीला पण आहे, पण तिथं कसं आजूबाजूला सगळी मातीचा ढिगार आहे आणि मध्ये वडाचं झाड आहे आणि पाठीना घरं पडलेले आहेत आणि त्यांच्यावर तिथे नाही का ग्रॅफिटी ड्रॉइंग करतात सगळी, तसे गेलेले घर आहेत. हा, पण तिथं ऊन खूप हे झालं असतं आपल्याला. इथे एकली सावली आहे थोडीशी. फ्रेंड्स, ही मेकअपची टीम आणि ही फोटोग्राफी टीम. सागर लास्ट टाइम पण आलो, पण सागरने मास्क लावला होता, त्या टाइमला तो आणि मास्क आहे. तू आर्यन सागर सोबत. झाडाच्या अवतीभोवती थोडा कचरा आहे, तो काढून टाकू. पाहिजे इथून घर बघायला गेलं ना तर एक्झॅक्ट समोर आहे बरं का मंदिरापासून, म्हणजे माझा कचरा माझी जिम्मेदारी. तर एक्झॅक्ट स्ट्रेट वाली बिल्डिंग, ठीक आहे एक्झॅक्ट, पण तो मधून यायला काही रस्ता नाहीये, बनतोय रस्ता, आय थिंक बनतोय. आणि जिथे एंट्री आहे तिथे दाखवली तर मंदिर पण आहे. तर बुग्गू आणि आम्ही खूप वेळा फिरलो, पण पूजा काय बाहेर निघायला मागत नाही, तिला माहित नाही. नाहीतर बघा स्ट्रेट आपली बिल्डिंग आहे आणि अर्ध्या रस्त्यापर्यंतचा रस्ता आहे यायला, पण तेच गाडीनी नाही जमणार, ते चालत यायला जमेल तिथून. कसं काय झालं, ए होय काय झालं, चल इकडे. पूजा घाबरू नको, घाबरले की ते अजून हे करेल. इकडे चल, इकडे तुला लास्ट टाइम माहिती पेढा दिला गाडी आणल्यावरती, तूच आहे ना तो. आता भुकतोय तू जा पुढे जा. बाकीच्यांना पण सांग, मी नंतर येतो काहीतरी घेऊन, आता काय नाही सोबत. जा तुला वाटते भुकतोय तू, जास्त भुकायला येतं तुला. हा गप्प बस, थोड्या वेळा आम्ही इथं फोटो व्हिडिओ काढणार आहे. बस खाली बस, खाली बस. अजिबात जीभ नाही लागली पाहिजे कशालाच. खाली बस तू, बसा सगळे. मी स्टोरी सांगतो एक, म्हणजे तुम्हाला झोप येईल. बस खाली बस खाली बस. येत होती शाबाश. तिघेही सेट झालेत आपल्या साईडनी, बाकीचे काय माहिती अजून आले नाही. ते लांबूनच कोणतरी अजनबी असल्यासारखं आपल्यावरती भुकतात आहे. बट 3 लोकांसोबत आपली सेटिंग झाली आहे. इकडचे कुठे गेलो तिसरं, हा सॉर्टेड आहे. आय थिंक
तुलाच पेढा दिलेला ना रे कार आणल्यावरती. तू होता ना गाडीच्या टायरवर सुसू पण गेली होती तू माहिती. बस बस तू दोन बस. ठीक आहे प्लेट रेडी करण्यात आली आहे. फणस नाही काल एवढे सगळे फणस आणले पिशवी भरून राहिले ते घ्यायचे होते ना तेच तर मेन दिसतं त्याला. 5 असतात ना काहीतरी 1 2 3 असतात त्या असतात. त्याच्यात पाणी पण असतं ना हे पण खाली. चालेल ना कासाडून फक्त पायासाठी स्टार्ट जर कमी ठेवते स्टार्ट. एक मिनिट परत ठेवा. आता माझी पण टर्न आली पूजा सोबत. काय करायचं मी वेलकम टू दी वटपौर्णिमा शूट फ्रेंड्स. काय करू राऊंड मारायचा ना बस. हा राऊंडच मारायचं. ठीक मी प्लेट घेऊन उभा राहू का पाठी. एकटीचाच आहे ना तिला. हा ते परत कसं हात देऊन परत एक आता कुठे थोडीशी सावली पडत चालली आहे. आणि त्या सावलीमुळे आय थिंक ते जरा जास्त डार्क होणार आहे फोटो. छान थंबनेल. मग हे डोक्यात लागतंय. तुझ्याकडे बघायचंय की नाही बघायचंय. थोडस फेस घेऊ. मग असं करू. केस साईडला करून मग ज्वेलरी. हा असं कर. ह्याच्यावरती चांगले दिसत. ह्याच्यापेक्षा आता हे ह्याच्यापेक्षा आतमध्ये डिस्प्ले मध्ये व्ह्यू फाइंडर मध्ये. मला वाटलं तू ह्याच्यामधून बघून फोटो काढतोय काय. त्याच्यात त्याच्यामध्ये फोटो मी check काढताना करते. स्क्रीन मधूनच बघून. हे ना हे एक ट्रान्झिशन आहे जे की विदाउट मेकअप आहे सगळा. Okay. फक्त नथ घातली आहे बस. बाकी काहीच केलं नाहीये. ठीक आहे तर ते नथ घातली अशी आणि हे 3 एवढ्यापर्यंत झालं होतं आणि मग तिसऱ्यांदा असं असं. ओके काही झालं. माझं झालं. माझं काय नाही. एक कबूतर आला व्हाईट कलरचा जॉईन करायला आपल्याला गेला. आता पण इकडची पक्षी मग खाती. आता पण नाही येते घरी. इथूनच चाललाय. काय माहिती काल असतं घरी गेला. नाही घरी जायचं. दादरला जायचंय 4 मग वाजता. ठीक आहे ना. आता कितीशे वाजले 2:30. थोडं नाश्ता विष्टा करून गेलो असतो. आरामात आम्ही जाऊ लवकर जाऊ घरी. ये कधी लवकर परत काहीतरी नेक्स्ट प्लॅन करू. थँक्यू. थँक्यू. चला थँक्यू. खूप जास्तच Thank फोटो you. निघल्या टायमिंग. चला चला बाय बाय. सॉरी दोघांना बा तुम्ही सकाळपासून वेट करत होते. आणि थँक्स टू द डेटीज राईट आपल्याला यायला जमलं इथं आतमध्ये. हा लास्ट टाइम पण आपण येऊ शकलो असतो. मग का नाही आलो मग आपण. पाणी होतं आणि गवत पण जास्त होतं वाटतं लास्ट टाइम. तरी पण तो बोलला होता की तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. हा इथे काय काढून नव्हतं ठेवलं ना. मी एकदा बघून येऊ का. नाही काय नाहीये.
बिचारा 8:30 वाजतापासून आली. अशा सगळ्या ठिकाणी एकच गोष्टीची भीती आहे. तरी वाटलंच मला. थांब थांब. काय नाही, चल एवढं. चप्पल मध्येच आहे ना. बाय. बाय. चला आता आपण जेट्टीच्या इथे गेलो असतो तर अजून थोडा आतून मग परत बाहेर निघायला टाइम गेला असता ना. हे बरं झालं ना इथेच बसून विसून. हा. म्हणजे थोडं ना असं ऊन तापलेल्यासारखं नव्हतं. शांत होते. आणि सावली होती इथं भरपूर. Let's go. हे लोक ना वेडिंग वाले आहेत ना ग. पटापट पटापट असं पटापट. वाटलंच नाही ना याचं हा. झालं की काय अरे झालं. लास्ट टाइम जेव्हा आम्ही मकर संक्रांतीचं तुझ्यावर गेलो ना, गुढीपाडव्याचं झाली तयार आणि त्याने पटापट जे घेतलं ना कधी संपलं कळलंच नाही. काहीतरी पिक्चरचं किंवा ह्याचं शूट आहे वाटतं, क्राईम मटेरियल टाईप काहीतरी. थांब थांब. काय सांगितलं? लेट हा? लेट यायचा नाही मग. भाव्याबद्दल. अच्छा, भाव्याचं मग ठीक आहे. मला वाटलं माझी कंप्लेंट केली की काय लेट सोडायला येतात, लेट घ्यायला येतात. भाव्याची कंप्लेंट काय? तू रडत होती की सर्दी झाली? सर्दी झाली. अच्छा, काय सांगितलं? असं सांगते चालतं कर. काय सिरियस आहे? नाही ते टीचर सारखं वॉशरूमला जाते. नाही टीचर सांगत होती की बहुत आलसी आहे. हा मग ठीक आहे. ते ठीक आहे, ते थोडस होईल. मतलब तिचे जोपर्यंत नाव घेणार नाही ना हर्ष, तोपर्यंत ती कोणती गोष्ट करत नाही. आणि टीचर सांगते अभी आप नहीं सुन रहे हो ना, मैं आपको मम्मा को व्हिडिओ कॉल करती हूँ, तेव्हा ती उठते. अच्छा, म्हणजे जसं आपण घरी करतो. हाँ तो मैं टीचरला तेच सांगितलं. आप स्कूल में मेरा नाम बताते हो ना, तो घर में मैं आपका नाम बताती हूँ की हा. असं असं सगळं सांगितलं. आणि खूप खूप आळशी, म्हणजे सर्वात लास्ट नंबर आहे. ठीक आहे. हा मग आताशी नर्सरी अजून आयुष्यात नंतर हळूहळू हे करेल ना. दमदाटी करून आणल्या. तर मी हर्षला नाव सांगितलं का हर्षा तुला मारणार. नाही, मला वाटलं माझी कंप्लेंट केली का की डॅडा लेट आते आपको छोडने के लिए. नाही, ते लेने नाही के लिए. करत. कारण की मला एकदा दोनदा बोलले. ठीक आहे, मग ठीक आहे. असं फिरत फिरत या आणि मग या. तुमची लाईट. टाटा बुकू टाटा गेला. बाय बाय. हा हा. थँक्यू सो मच. भेटू परत काहीतरी मला नेक्स्ट thank you प्रोजेक्ट so लवकर. much. आपण साक्षी मॅमला त्यांच्या घरात होईल ना बॅग घेऊन जायला. आपल्याला ते मेकअपचं पूर्ण कॅरी करावं लागतं बॅग, जिथे पण जाणार तिथे. आणि आपण बरोबर त्यांना घराच्या इथं सोडलं. जवळच आहे, ते पण राहतात आहे ना पूजा. सर्दी झाली. पूजा जवळच आहे घर आहे ना यांचं पण. जवळच पडलं. एक पार्सल आलं होतं. आपण फोटोशूट मध्ये असताना त्यांना म्हटलं अमेझॉन वाल्या दादांना की प्लीज आमच्या सिक्युरिटी गाडी त्यांच्याकडे जा. तर त्यांनी देऊन टाकलेलं. मला बघायचं हे काय कसलं कप होल्डर मागवलंय पूजानी. आणि तिथं बघा बुकुडी, बघा बुकुडी. अजूट झोपून गेला. कारशेड बघ केवढे आहे. वाव, एक एक आतल्यात मस्त मस्त ठिकाण आहे का. हे काय मागवलंय ते? सप्त काय सप्त आहे का? हे सप्त असतं का? कार बॉटल होल्डर. म्हणजे पूर्णपणे असेंबल झालं. कुठे ठेवणार तुम्ही ते आता? त्याला हे बाई, screw या. लावायचे आहेत ना. हा हे असं बंद पण होतं ना हे बघ. ते ठीक आहे, पण ते त्याला इन्स्टॉल कुठे करणार? हे इथे असं करायचं. पण ते काय चिपकवायचं दिलंय. नाही स्क्रू आहे ते बघ. मला स्क्रू कुठून घुसवायचे ना गाडीमध्ये. स्क्रू कशाला, ते ह्याच्याकडे जाऊन असेंबल करून घ्यायचं गाडीवाल्याकडे. म्हटलं स्टिकर टाईप काहीतरी मागवलं असेल. स्टिकर्स टाइप मध्ये शोधत होती पण नाही भेटलं मला हर्ष. खूप शोधलं मी. तुला आठवलं पूजा? काय? ईस्ट वाला डीमार्ट आपण तिथून लांबून शोधत येत होतो. अरे भाई साहब इथे आहे हा. अरे हे तर म्हाडामधूनच डायरेक्ट आहे स्ट्रेट. आपण स्ट्रेटच आलो तर आपण पोहोचतो सीधा म्हाडाच्या इथून स्ट्रेट गेलो की तो स्विमिंग क्लासेस आहे. आमय काय घ्यायचंय डीमार्ट मधून? तुला काय शॉपिंग करायचंय? करायचे पण आता नाही, आता घरी. बाबा तुला काय घ्यायचं बेटा डीमार्ट मधून? Never thought I'd fly over my own state. Something about those city lights were calling out my name.